सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि धन्यवाद. आता जो काही आपला सण चालू आहे त्या सणाची माहिती मिळवणं आणि त्यामध्ये रममाण होणं यासारखा खरंच आनंदाचा क्षण नाही. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीची माहिती मिळत नाही, माहिती असते असं वाटत नाही, तोपर्यंत खरंच मन त्यात रमत नाही. आपलं स्वतःचं सगळ्यांच्याच बाबतीत तसं घडतं आणि कळल्यानंतर बाकी छोटी छोटी गोष्ट आपल्याला खूप महत्त्वाची वाटते आणि ते अगदी आपण मनापासून करतो. त्यामुळे आपण त्या प्रत्येक सणाचं महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे जर दिवस आणि क्षण घालवला तर खरंच त्याचा जास्तीत जास्त परिणाम आपल्याला मिळू शकतो. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अशा पद्धतीने सगळ्यांनी सांगितलं की बुद्धिदाता गणेश आहे. अगदी पूर्वीपासून सांगितलं आहे बुद्धिदाता गणेश आहे. हे सगळं माहिती आहे. बुद्धिदाता गणेश म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आधी माहीत तर झाल्या पाहिजे. ह्या गोष्टींचं ज्ञान झालं पाहिजे. एखाद्या गोष्टीची माहिती झाल्यानंतरच काहीतरी गोष्टी आपण करू शकतात. त्याच्यामुळे तसाही विचार केला तर गणपतीचं स्तवन म्हणजे अक्षर ब्रह्म जे आपण म्हणतो वेदांतामध्ये, त्या गणपतीचं स्तवन म्हणजे त्या अक्षरांची माहिती आणि त्या अक्षरांची माहिती म्हणजे त्याचं ज्ञान आपल्याला होणे म्हणजे गणपती. आता गणपती ही सुरुवातीची अगदी पूर्वीची देवता, ज्याची आदी आणि अंत माहिती नाही असा हा गणपती आहे. गणपती आदी अंती असं आपल्याला माहिती नाही, कारण जी शक्ती आहे त्या शक्तीतूनच ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झाले. आता जर विचार केला तर किती खोल आहे हे गणपती तत्व. गणपती तत्व म्हणजे ज्यापासून पृथ्वीची निर्मिती झाली, ब्रह्मांडाची निर्मिती झाली, असे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा त्याचेच अंश आहेत. म्हणजे तो त्याच्याही वर आहे. आता गणपती आणि गौरी असा विचार करत असताना गणपतीला लाल रंग आवडतो. खूप थोडक्यात सांगायचं आहे आपल्याला आता, पण कारण वेळेच्या अभावाने, पण खूप मोठी गोष्ट आहे ही सांगण्यासारखी. गणपतीला लाल रंग वाहतो. गणपतीचा रंग लाल आणि आपल्या देवीचा रंग हिरवा. ही गोष्ट आपल्याला आता माहिती आहे की साधारणपणे देवीची पूजा करत असताना हिरव्या साड्या आणि हिरवं सगळं असतं आणि गणपतीचं लाल वस्त्र, गणपतीचा रंग लाल आणि त्याला वाहण्यात येणारी फुलंसुद्धा लाल. मग ते लाल का? तर लाल म्हणजे थांबा आणि हिरवं म्हणजे पुढे जा. हा सरळ अर्थ आहे. कुठेही हिरवा रंग असेल, सिग्नलवर आपण बघतो कुठेही जा हाच नियम लागू आहे. सिग्नल लागला हिरवा तर पुढे जा म्हणतात आणि लाल जर असेल तर थांबावं लागतं. हेच वैशिष्ट्य आहे आता हिरव्या आणि लालचं, की ज्या ठिकाणी लाल दिसतोय समोर म्हणजे त्या ठिकाणी आता जे काही मिळवलं आहे ते सगळं थांबायचं आणि हिरव्यामधून जे काही मिळवलं आहे देवीकडून तत्त्व जे आपल्याला मिळालं आहे ते सगळं आता आपल्याला या ठिकाणी थांबवायचं आहे. कारण हे थांबल्याशिवाय आपल्याला पूर्ण कल्याणाची आपल्याला माहितीच होणार नाही, आपलं कल्याण होणार नाही. त्यामुळे कुठेतरी थांबलं तर बाकी गणपती तत्त्व कळलं असं समजतो. आता सध्या जे दिवस चालू आहे ते कुणाचा परिवार आहे? आपल्या शंकरांचा परिवार आहे. शंकरांची पत्नी पार्वती आणि तिचा पुत्र मानला जातो गणपती. म्हणजे शंकर परिवारच जणू काही या पूर्ण 8-10 दिवसामध्ये आपण त्याचं तत्त्व अनुभवत असतो. आता हे जे पार्वती तत्त्व आहे आता ते लक्ष्मी मातेच्या रूपाने, लक्ष्मी आणि अलक्ष्मी, समुद्र मंथनामधून लक्ष्मीची प्राप्ती झाली. जेव्हा समुद्र मंथन होतं तेव्हा लक्ष्मीची आपण अष्टलक्ष्मीच्या वेळी बोललो आहे मागच्या वेळेस, की जी लक्ष्मीची प्राप्ती झाली त्याबरोबरच एक छोटीशी गोष्ट घडली की जी अलक्ष्मीसुद्धा त्याच्यासोबत आली. म्हणजे ते सुद्धा रूप आहे, अलक्ष्मीसुद्धा रूप आहे लक्ष्मीचं. म्हणजे लक्ष्मी धनधान्य समृद्ध असली हे तिचं रूप आहे लक्ष्मीचं. आणि अलक्ष्मीचं रूप आहे की दारिद्र्य किंवा याच्या विरुद्ध चुकीच्या मार्गाने पैसा मिळवणे, चुकीच्या मार्गाने संपत्ती मिळवणे हे अलक्ष्मीचं रूप आहे. आणि ते रूप आहे हे मान्य केलं पाहिजे. त्यावरती विजय मिळवायचा ही गोष्ट वेगळी, पण लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही दोन्ही रूपं म्हणजे जेव्हा समुद्र मंथनातून निघाली आणि ही जी रूपं आहे ही पार्वतीची रूपं म्हटलं आहे. आता पार्वती आणि शंकर कैलासात राहतात आणि तिथेच आपले गणपती बाप्पासुद्धा आहे. आता गणपतीला आलेला आहे पृथ्वी तत्वानी पार्थिव गणपतीच्या रूपामध्ये आपल्या घरी त्यांचं आगमन आधीच झालं आहे.
आधीच आगमन झालं आहे, त्याच्यामुळे गणपतीवर एक वेगळी आख्यायिका होऊ शकते. गणपतीचं आगमन झालं आहे याचा अर्थ आपण काढू शकतो की नाही आता, की बुद्धीची देवता जी गणपती आहे तिचं आगमन आधी झालेलं आहे. म्हणजे आधी बुद्धी आणि बुद्धीनी दिलेलं ज्ञान आधी आपल्याला समजल्यानंतर लक्ष्मी आणि अलक्ष्मीचं म्हणजे ज्येष्ठा कनिष्ठांचं आगमन असा अर्थ काढायला काही हरकत नाही. म्हणजे आधी ते गणपती तत्व आलं आहे, ते आल्याशिवाय आपण लक्ष्मीचं स्वागत करू शकत नाही. खरं म्हणजे आहे ते तिचंच बाळ, असं बाळ रूपाने आलेलं आहे. प्रत्यक्षात ते अनादी आहे, अनंत आहे. आपण गणपतीवर चर्चा केली. ते अनादी आणि अनंत तत्व जे ब्रह्मा विष्णू महेश ज्यांच्यापासून उत्पन्न झाले त्यांचं ते निर्मिती स्थान असलेलं गणपती, अशी जी बुद्धी, ती बुद्धी आधीच आपल्याकडे गणेश चतुर्थीला ती आपल्याकडे स्थापित आपण करतो पार्थिव रूपामध्ये. आणि मग नंतर गौरी येतात, पार्वती येते आणि पार्वती माहेरी आली असं म्हणतो. म्हणजे माहेरपणासाठी येते. आणि माहेरपणासाठी जेव्हा या ज्येष्ठा कनिष्ठा येतात त्यावेळी तिचं स्वागत करत असताना अगदी पूर्ण भक्तिपूर्ण अंतःकरणाने प्रत्येक जीवाने त्यांचं स्वागत करावं अशी बुद्धी गणपती बाप्पा देतो. गणपतीकडून मिळालेली ही जी बुद्धी आहे ज्येष्ठा कनिष्ठांच्यासाठी आपण वापरतो, समजून उमजून त्यांचं स्वागत करतो. आणि नुसतं स्वागत नाही आहे, ते प्रेमाने स्वागत आहे. कारण त्या माहेरवाशिणी आहेत. माहेरवाशिणी कशा, त्यांचंच तत्व इथे आलं आहे. इथे आल्यानंतर आम्हाला त्याची जाणीव झाली आहे की त्यांना आपल्याला माहेरवाशिणीचं सगळं सुख आनंद द्यायचा आहे आणि त्यांना दिल्यामुळे आपल्याला तो आनंद मिळणार आहे. अशा प्रकारचं हे जे त्यांचं सगळं पूर्ण शंकराचं रूप या 10 दिवसामध्ये आपल्या पृथ्वी तलावरती असतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणून तिच्यासाठी आजची जी प्रार्थना आहे पार्वतीची की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीच पार्वती. जेव्हा आपण ही प्रार्थना म्हणतो, अनेक रूप आहेत याची, देवीची अनेक रूप आहे. आणि ह्या सगळ्या रूपांमधून आपण प्रत्येक वेळी वेगवेगळं रूप समोर आणून त्या ठिकाणी प्रार्थना करतोय. इथे गणपती आला आहे. गणपती आल्यामुळे लक्ष्मी आणि अलक्ष्मीचं रूप आत्ता जे बोललं, तर लक्ष्मी आलेली आपल्याला आवडते, सुख समृद्धी आलेली आपल्याला आवडते. पण सुख समृद्धी आल्यानंतर तिच्यासोबत जर काही चुकीच्या गोष्टी असतील त्या आपोआपच येतात. पण त्या आल्यानंतर ते समजून घेणं हे गणपतीचं काम आहे. म्हणजे गणपतीच्या आराधनेमुळे ते दुसरं रूपसुद्धा कळतं. जोपर्यंत तिचं दुसरं रूप कळत नाही तोपर्यंत ती आपण वापरतो आणि त्या संपत्तीमुळे किंवा त्या समृद्धीमुळे किंवा त्या ज्ञानामुळे आपलं कल्याण होत नाही. कारण जे काही मिळालेलं ज्ञान आहे कोणामुळे, लक्ष्मीमुळे. लक्ष्मीमुळे जे काही मिळालेलं ज्ञान आहे ते ज्ञान जर कुठेतरी थांबलं नाही, जर शरणागती आली नाही, अशा प्रकारची बुद्धी आपल्याला जर मिळाली नाही तर ते ज्ञान आपल्या कल्याणाचं असू शकत नाही. उलट पुनरपि जननम पुनरपि मरणम असे आपल्याला फेरे घ्यावे लागतात. त्यामुळे गणपतीची उपासना करणं खूपच आवश्यक आहे. गणपती हा अगदी अनादि तत्व ओंकार रूप अक्षर ब्रह्म आहे. त्यावरती आपण वेगळ्या दिवशी चर्चा केली आहे. आता अशुचित कलहप्रिया नित्यम तामसी रजसा युता. आता वाईट गोष्ट आधी कळली पाहिजे. ही अशुची कलह करणारी जी लक्ष्मीचंच रूप आहे. लक्ष्मीचंच रूप आहे पण कलह करते. कलह का करते? एकमेकांमध्ये आपल्याला समजून घेऊ देत नाही. पैसा हा हवी होतो, प्रसिद्धी ही हवी होते, ते व्हायला नको. तिचा सुद्धा श्लोक आहे. आणि हा श्लोक समजून गणपतीच्या बुद्धींनी जर ते स्थिर झाली तर आपण अलक्ष्मीपासून दूर होऊन लक्ष्मीकडे वळू शकतो आणि ती लक्ष्मी कल्याणकारी ठरू शकते. किती वेगळं तत्व आहे. आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी रूढी परंपरांनी जेव्हा आपण सांभाळतो तेव्हा खरंच कळत नाही कशासाठी लावली आहे ही प्रथा. असं जेव्हा कळलं की दोन्ही रूप आहे आणि तो श्लोक म्हणून आपण म्हणायचं आहे की दुसरं रूप आम्हाला नको आहे, तुझं एकच रूप आम्हाला मान्य आहे, जे पार्वती रूपाचं आहे, जी शंकरांची पत्नी आहे आणि जिनी स्वतःच्या शक्तीतून पुत्राची सगुण रूपामध्ये निर्मिती केली. प्रत्यक्षात ते तत्व अनंत आहे पण सगुण रूपामध्येच म्हणजे पार्थिव गणपती तिने तयार केला आणि त्या गणपतीपासूनच आपल्याला ही बुद्धी मिळू शकते. किती मोठं तत्व आहे. शंकर म्हणजे साधे नाही समजणं. आता अशुचित कलहप्रिया नित्यम तामसी रजसा युता अलक्ष्मी सर्वनाशाय सदा वसती मंदिरे. अलक्ष्मीमुळे सर्वनाश होतो. म्हणजे याचा अर्थ काय? कितीही संपत्ती असली,
कितीही बुद्धी असली, कितीही प्रसिद्धी असली आणि कितीही ज्ञान असलं तरीसुद्धा, कितीही ज्ञान असलं आणि ते जर समर्पित नसेल, म्हणजे त्याच्यासोबत जर अलक्ष्मीचं रूप असेल, कोणतं? अशुची कलहप्रिया, ती नेहमी कलह करते, कारण ती स्वतःला वेगळं समजते. ती बुद्धी स्वतःला वेगळं समजते, जी समर्पित होऊ देत नाही. अशी जर लक्ष्मी असेल, लक्ष्मीच आहे ती, पण ती तशी जर लक्ष्मी असेल ना, तर बाकी ती आपल्याला सर्वनाशास कारणीभूत ठरते. या दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे. तसाही आपण विचार करतो, जीवन हा विरोधाभास आहे. एकीकडे समृद्धी म्हणतात, तिनेच दिलेली समृद्धी आणि तिच्याचमुळे दिलेली ती चुकीची बुद्धी, या दोन्ही गोष्टींमुळे जर आपण व्यवस्थित निर्णय घेतला नाही, तर बाकी आपल्याला लक्ष्मीची, लक्ष्मी म्हणजे पैशाच्याच रूपात नाही, फक्त पैशाच्याच रूपात नसून ती सर्व सुख समृद्धी आणि कल्याण करणारी, सुख समाधान देणारी जी लक्ष्मी आहे, ती आपलं कल्याण करू शकत नाही, कारण आपली बुद्धी गणपतीच्या चरणी समर्पित होत नाही. असं हे त्रिकूट येऊन बसलंय आपल्या घरात 10 दिवसात. या 10 दिवसामध्ये ज्यांच्याकडे जसा गणपती असेल तसे आपल्याकडे त्यांचं गणपतीचं पूजन ह्यासाठी केलं आहे. ज्येष्ठे श्रेष्ठे, ज्येष्ठे श्रेष्ठे तपोनिष्ठे. आता ही जी देवी आहे, ज्येष्ठे श्रेष्ठे तपोनिष्ठे धर्मिष्ठे सत्यवाहिनी, आता यात बोलण्यासारखं काहीच नाही. अशी ही जी देवी आहे, म्हणजे शब्द वेगळे सांगण्याचं कारण नाही, ज्येष्ठ आहे ती, सगळ्यात ज्येष्ठ आहे ती, श्रेष्ठ, तपोनिष्ठ, धर्मिष्ठ, सत्यवाहिनी, धर्म सांभाळणारी, सत्य बोलणारी, म्हणजेच फक्त एक आणि एकच तत्व सांभाळणारी, दुसरं कोणतंही तत्व तिला मान्य नाही. तरच जीवाचं कल्याण होतं, कारण जीव आणि शिव एकच आहे. आपण हे जे शिवाचं 3 लोकांना आपण बसवलं आहे ना, ते आपल्यामध्ये असलेलं शिवतत्व आहे हे जर ओळखलं, तर मग ते कसं असलं पाहिजे? ज्येष्ठ, श्रेष्ठ, तपोनिष्ठ, धर्मिष्ठ, सत्यवाहिनी, ती सत्य बोलणारी आहे. आणि समुद्रवसने देवी ज्येष्ठा गौरी नमोस्तुते. अशा प्रकारची जी समुद्रामध्ये असलेली, कुणाच्या जवळ विचार करू, कुणाच्या जवळ आहे? विष्णूंच्या जवळ आहे. विष्णू म्हणजे समृद्धी, विष्णू म्हणजे समृद्धी, आणि समृद्धीच्या जवळ पायाशी बसलेली ही जी लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी अलक्ष्मी रूपामध्ये आपल्या घरामध्ये येऊ शकते. दोघांनाही आपण बोलवलं आहे, लक्ष्मी ज्येष्ठा आणि कनिष्ठा. आता त्यातली ज्येष्ठा कोण, कनिष्ठा कोण, आणि त्याचा अगदी छोटा छोटा विचार न करता त्याचं तत्त्व जर समजून घेतलं, तर ती जी लक्ष्मी जी पायाशी बसली आहे ती लक्ष्मी आहे. आणि जी हे गोष्ट मानत नाही, ही जी भगवंतांना मानत नाही, ही जी आहे ती अलक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी आणि अलक्ष्मी समजण्याची बुद्धी देतो आहे आपला गणपती बाप्पा. जय जय रघुवीर समर्थ. किती मोठं तत्वज्ञान या 10 दिवसामध्ये भरलेलं आहे. आता अष्टलक्ष्मी आपण मागच्या वेळेस पाहिल्या, आता तर पूर्ण मुळाक्षरांवर लक्ष्मीचं स्तोत्र आहे. नंतर कितीतरी स्तोत्र लक्ष्मीचे आपण ऐकतो. माताच्या पार्वती देवी, पिता देवो महेश्वरः, बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशे भुवनत्रयम्. आता ज्याचा पिता महेश्वर आहे, असा हा जो महेश्वर, त्याचा पुत्र इकडे म्हणायचं. बघा पुराण कसं आहे. आपल्या महेशाचा पुत्र रूपाने पार्वतीने आणलेला हा जो पार्थिव गणेश आहे, तो एकीकडे, आणि त्याचीच आराधना केली आहे. कुणाची? शंकरांनी, की मला ते तत्व कळावं, कारण विश्वाची उत्पत्ती करायची आहे. विश्वाच्या उत्पत्तीसाठी तू प्रगट हो असं म्हणणारा भगवान आहे. आणि ते तत्व कोणतं? ते आणखी वेगळंच आहे. त्या मोठ्या तत्वाला, अनादि तत्वाला लक्ष्मी आणि पार्वती आणि शंकरांनी आपल्या स्वतः त्यांना पार्थिवामध्ये आणलं. फक्त प्रत्यक्षात गणेश हा अतिशय मोठा, म्हणजे सुरुवातच आपल्या ब्रह्मांडाची गणेशांपासून आहे. म्हणजे त्याला समजणं म्हणजेच लक्ष्मी आणि अलक्ष्मीचा हा विरोधाभास जो आहे तो समजून घ्यायचा आहे. त्रिलोचना शुक्लदंती विभ्रंती कांचनी तनुम विरक्ता रक्त नयनाम ज्येष्ठा ध्यायामी सुंदरीम. आता अर्थातच अशा प्रकारचं जर मनामध्ये तिच्याबद्दल सौंदर्य असेल, अशा प्रकारची जर माहिती असेल, अशा प्रकारचं ज्ञान असेल, ती आई आली कोण आहे? ती कोण आली आहे? कुणाकडे आली आहे? ती माहेरी आली आहे. आणि माहेरी आल्यानंतर तिचं स्वागत करण्याची बुद्धी असलेला जीवसुद्धा तिथे तयार आहे. तिचं स्वागत करतोय माहेरवाशिणींचं. माहेरवाशिणींचं महत्त्व कमी नाही. कैलासावर राहणारी पार्वती लक्ष्मी रूपाने आपल्याकडे येते, अलक्ष्मी रूपाने सुद्धा येते. दोघींचंही स्वागत करून अलक्ष्मीला बाजूला ठेवून मनापासून लक्ष्मीचं मुळापासून स्वागत करणारा जो जीव आहे, तो काय म्हणतो तिला? त्रिलोचना शुक्लदंती विभ्रंती कांचनी तनुम विरक्ता रक्त नयनाम ज्येष्ठा ध्यायामी सुंदरी.
ज्येष्ठेला मी वंदन करतो. अशी ही जी सुंदर आहे रक्तवर्णा, अतिशय सुंदर चांगल्या विचारांची, समृद्ध विचारांची, जीवाचं कल्याण करण्याची जी देवी आहे, त्या देवीला मी मनापासून नमस्कार करतो. मनापासून नमस्कार करतो. ते शिवतत्व आपल्या घरी तसंही ब्रह्मांडात आहेच. तसंही आपल्याला माहिती आहे प्रत्येक वेळी ब्रह्मांडामध्ये सगळीकडे तत्व भरलेलं आहे. पण ते तत्व काही विशिष्ट दिवशी, काही विशिष्ट नक्षत्रांवरती आपण त्याला पुराणांद्वारे समजतो, ओळखतो आणि त्याला आपल्या घरात आणतो, त्यांची पूजा करतो आणि ती पूजा केल्यानंतर ते तत्व फलद्रूप होण्याची पूर्ण शक्यता असते. म्हणून जीवानी त्या ठिकाणी तशा प्रकारची समजून उमजून आराधना केली. आणि ही आराधना तर प्रत्यक्ष गणेशांची आहे. गणेशाबद्दल जर विचार केला तर किती मोठं गणेश तत्व आपल्याला पुराणांमध्ये पाहायला मिळतं. आणि हे जे तत्व आहे ते सगळ्यात पहिलं तत्व आहे अपत्य प्राण सहित. आता ती अपत्य प्राण सहित हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आपल्या लक्षात येते. ही देवी जी आली आहे ना, तिला आधी काय म्हटलं आपण की त्रिलोचना शुक्लदंती विभ्रंती कांचनी तनुम विरक्ता रक्तनयना ज्येष्ठाम ध्यायामी सुंदरीम. ती विरक्त आहे आणि अशा प्रकारची सुंदरी माझ्या घरी आली आहे. तिचं मी स्तवन करतो. ती कुणासोबत आली आहे? ती कुणासोबत आली आहे? ती अपत्य प्राण सहित. तिचा अपत्य हे प्राण स्वरूप जे तत्व आहे ते सुद्धा घेऊन आली आहे. आधी ते श्री ज्येष्ठा कनिष्ठकाभ्याम नमः. आणि अशी जी ज्येष्ठा कनिष्ठा आपल्या घरी येऊन बसली, कुणासोबत आली? नुसती रूपानी नाही, मूर्ती रूपानी गणेश मांडतो तेवढी आराधना नाही, तिचं अपत्य प्राण सहित ती आपल्या घरी आली आहे. आणि तिचं जे प्राण आहे ना, तोच तर प्राण जीवाचं कल्याण करतो. ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती झाली आहे, असं जे निर्विकार निर्गुण तत्व आहे, त्या निर्गुण तत्वाला पार्थिव रूपामध्ये आपल्या पार्वतीनी लक्ष्मी आणि अलक्ष्मी रूपाच्या समोर आपल्यासमोर मांडलंय. किती मोठं तत्वज्ञान आहे. आणि हे जेव्हा कळतं, मग ही लोकपरंपरेप्रमाणे जर आपण अशी पूजा केली, नुसती परंपरेप्रमाणे पूजा करायचो की अशा ज्येष्ठा आणि कनिष्ठा उभ्या करायच्या. आत्तापर्यंत एक देवी करत होतो, आता ह्या दिवसात 2 देवींची उभारणी का करतो? तर याचं कारण या दोन्ही देवी समुद्र मंथनातून निघालेल्या लक्ष्मी आणि अलक्ष्मी आणि त्यांच्या मनापासून उत्पन्न झालेला निर्गुण तत्वाला सगुण रूपामध्ये आणलेली ही जी पार्वती आहे, ती अपत्य प्राण सहित आपल्या घरात येऊन बसते. आणि जेव्हा गणपती सोबत असेल तर नुसतं चालेल का? नुसता गणपती आहे आणि तिची पूजा केली चालेल का? गणपती तत्व काय हेही कळलं. गणपती म्हणजे ज्ञान, जे लक्ष्मी आणि अलक्ष्मीला वेगळं करू शकतो. निरक्षीर विवेक ज्याला समजतो, म्हणजे ज्याला चांगलं आणि वाईट समजतं. एकदा वाईट आणि चांगलं समजलं आणि चांगल्यावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं तर त्याचं कल्याण निश्चित आहे, हे सांगणारी बुद्धीची देवता आपल्याकडे आहे. बाकी सगळ्या ज्ञानाची गरजच नाही. आता जे कल्याणाचं ज्ञान आहे, जे समृद्धी म्हणजे पैसा नसून आपल्या कल्याणाची जी समृद्धी आपल्याला देवी देणार आहे, ती देवी देणारा गणपती सोबत घेऊन आली आहे. आणि तिचा जे सोबत आणलं ते अपत्याचं हे प्राण आहे. तिचा हा जो प्राण ती आपल्यासोबत आधी पाठवते, त्याची पूजा झाल्यानंतर आपण तिची पूजा करतो. ज्येष्ठा कनिष्ठांची म्हणजे त्या माहेर वाशिणींची पूजा ह्या जीवांनी केलेली किती फलद्रूप होऊ शकते ह्याची आपण खरंच कल्पना पण नाही करू शकत. ह्या ज्या परंपरा आपल्याला पुराणांमध्ये आणि आपल्या संस्कृतीने सांगितल्या त्या आपल्या जीवाच्या कल्याणासाठी आहे. हे कळतं केव्हा? त्या गणपतीच्या उपासनेनी. म्हणून आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आतापर्यंत आपण कामाबद्दल म्हणत होतो त्याला, हे काम करायचं आहे माझं काम पूर्ण होऊ दे, ते काम करायचं आहे माझं काम पूर्ण होऊ दे. आता तर अशी प्रार्थना करायची आहे की लक्ष्मी आणि अलक्ष्मी रूपामध्ये ज्या माझ्याकडे देवी पार्वती आलेली आहे, तिचं खरं रूप मला कळू दे, माझं खरं रूप मला कळू दे आणि माझं कल्याण होऊ दे. अशी प्रार्थना आता करायला काय हरकत आहे? म्हणून आपण म्हणतो आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. ही जी प्रकृती खेळ करते ना आपली, ती खेळ जो चालू आहे पूर्वापार, मी होतो त्याच्या आधी पण सुरू आहे, आता पण सुरू आहे, नंतर पण सुरू होणार आहे. तो खेळ मला कळवावा, ही बुद्धी मला गणपती बाप्पांनी द्यावी. आणि समोर लक्ष्मी आणि अलक्ष्मीचं रूप असलेली आपल्या ज्येष्ठा कनिष्ठा आहे. आणि हे सगळं गणपती देतो म्हणजे विवेक देतो. विवेक म्हणजे ही बुद्धी देतो. इथे ज्ञान म्हटलंय का? ज्ञानाचा देवता बुद्धीची देवता आहे. त्यामुळे बुद्धीचा विवेक आपल्याला मिळावा. इकडे सिद्धी आहे, एकीकडे बुद्धी आहे.
सिद्धी मिळवायची का बुद्धी मिळवायची हे सुद्धा बाप्पाजवळ बसून आपण विचार करायचा. समोर दोन्ही देवीचा आशीर्वाद आहे, एक नाही 2 देवींचा आशीर्वाद आहे. मग त्या 2 देवी पार्वती रूपाने आपल्याजवळ असताना विवेक मागायचा आहे. विवेक मागितल्यानंतर सुरुवातीला असं म्हटलं आहे, याचं जर सगळं तत्त्व पाहिलं ना तर खूपच सखोल आहे. आपण 2च गोष्टी घेऊन आलो आहे सोबत, हे महत्त्वाचं ज्ञान गणपती बाप्पाच्या समोर बसून म्हणायचं मला हे समजाव. 2च गोष्टी आपण सोबत घेऊन आलो आहे. आता आपला योगाचा वर्ग असल्यामुळे हे सांगण्याचं काही वेगळी गरज नाही की आपल्याजवळ आलेले आहे श्वास. श्वास आपण घेऊन आला आहे, तोच आपल्याला वाढवायचा आहे, एवढंच आपण करू शकतो, बाकी काही नाही. श्वास घेऊन आलो आहे आणि इच्छा घेऊन आलो आहे. आता इच्छा हा परमार्थाकडे जाणारा विषय आहे आणि श्वास हा योगाकडे म्हणजे शारीरिक विषय आहे. आता या ठिकाणी 2च गोष्टी आल्या, हे जर विवेकाने मला गणपती बाप्पांनी पटवलं तर मी काय करते, मी आता ह्या ज्या देवी समोर बसल्या आहेत ना त्यातले एक देवीला तर मनातून काढून टाकलं आहे, कारण अविद्या नकोच आहे मला. आता कोणत्याही प्रकारची आम्हाला कल्याण जर करून घ्यायचं असेल तर चुकीच्या कोणत्या अशुची, कलहप्रिया, नित्यम तामसी, रजसायुता, ही जी पहिली देवी आहे याचं वर्णन केल्यानंतर ते वर्णन करत असताना देवी मला अशा प्रकारचं करायचं नाही असं म्हणतोय ना. अलक्ष्मी सर्वनाशाय सदा वसती मंदिरे, ती सदा सर्वनाश करते हे मला आता कळलं. त्यामुळे विवेकाने मला कळलं की वेळ, श्वास आणि इच्छा या 2च गोष्टी माझ्याजवळ आहे. कल्याणकारी लक्ष्मीचंच मी आता नमन करीन. आणि श्वास आणि वेळ, मग आपली मुक्ती कधी होते, ह्या साध्या गोष्टी आपण आज देवाजवळ बोलू शकतो. आम्हाला जर या क्षणी मुक्त व्हायचं असेल तर आपल्याजवळ जर ठरली गोष्ट आहे, श्वासही ठरला आहे आणि इच्छा आणि श्वास या 2च गोष्टींवर आपलं जीवन चालतं. देवीसमोर बसायचं आणि आता इच्छा आधी जर संपल्या आणि श्वास उरला तर त्याला मुक्ती म्हणतात. आणि इच्छा संपल्या नाही आणि आपला श्वास संपला तर त्याला आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम, ह्या 2 गोष्टी आपल्याला जर कळल्या, इच्छा आणि श्वास या जर 2च गोष्टी आपल्याजवळ आहे, काहीतरी एक संपवायचं आहे, हे देवाला म्हणायचं. या विवेक मागायचं आहे बुद्धीच्या देवाला. ही लक्ष्मी बसलीच आहे आशीर्वाद द्यायला आज की तुला पाहिजे ते घे, अलक्ष्मी पाहिजे का लक्ष्मी पाहिजे, दोन्ही याचा निर्णय घेतल्यानंतर मला ही गोष्ट कळली. 2च गोष्टी आपल्याजवळ आहे, मग आपण एकच करू शकतो. श्वासांवर माझं नियंत्रण आहे का? मग देवाच्या समोर जरी बसलो आता गणपतीच्या समोर आणि त्याला म्हटलं की मला श्वासांवर नियंत्रण पाहिजे आणि मला अमर करायचं आहे, तर देव अशक्य आहे ही गोष्ट, कुणीच कोणाला अमरत्व देऊ शकत नाही. त्यामुळे जर श्वास निश्चित ठरला आहे माझा किती आहे, तर उरला प्रकार फक्त दुसरा इच्छेचा. त्यामुळे जर इच्छा मी नियंत्रित करू शकली म्हणजेच महालक्ष्मीला समृद्धी मागत असताना कुठेतरी थांबायचं आहे लाल फूल वाहून, ही गोष्ट लक्षात आली. इच्छा संपवायचा प्रयत्न केला आणि श्वास उरले तर आपण महेशाजवळ जातो. यासाठी हे मायलक्री इथे आपल्याकडे आलेले आहे. त्याचीच बायको पार्वती त्या उमा आणि तिचा पुत्र गणपती आपल्या घरी कशासाठी पाठवला आहे की जेणेकरून याला हे समजव, इच्छा जर समजल्या तर समृद्धी हा विषय वेगळा आहे. तुझ्या इच्छा जर संपल्या, श्वास शिल्लक राहिले तर मी येतो. तुझ्या इच्छा संपल्या, श्वास शिल्लक राहिले तर मी स्वतः तुला न्यायला येतो. आणि इच्छा शिल्लक आहे आणि प्राण गेला तर बाकी तुझी चिता ते पण 2 मधलाही फरक सांगितला आहे की रक्षा आणि भस्म. आपण जर अशा इच्छा शिल्लक राहिल्या आणि मेलो तर त्याची रक्षा होते, जी रक्षा आपण कचऱ्यासारखी फेकून देतात. आणि जर इच्छा शिल्लक नाही आणि मृत्यू आला तर या देहाचं भस्म होतं आणि ते भस्म शंकर स्वतःच्या कपाळावर आणि स्वतःच्या अंगाला लावतात. किती मोठी गोष्ट गणपतीच्या बुद्धीनी, विवेकाने आपल्याला समजू शकते. कशात समृद्धी आहे, कशामध्ये कल्याण आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपल्या लक्षात आली. आज हा सहपरिवार इथे आलेला आहे. आपण एकदा म्हणतो असं की जर एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही, समोर एखादी बाई येताना दिसली, उदाहरण आहे यासाठी, समोर एखादी बाई येताना दिसली आणि तिच्या हातामध्ये मुलगा आहे, हेच उदाहरण आहे सध्या की आपली माता पार्वती आलेली आहे आणि गणेश समोर बसले आहेत, गणेशांचं आवाहन आपण केलेलं आहे. आणि समोरून एखादा बाई येताना दिसली तर आपण साहजिकच मनात येतं ह्याचे वडील कुठेतरी असले पाहिजे. बाई आणि मुलगा आहे म्हणजे याचे वडील कुठेतरी आहे हे गृहीत आहे. मग आता ही एकटी आली, पण त्यांनी विचार करायला सांगितला, मी एकटी आली, माझं लेकरू अपत्य प्राण विरक्ता रक्तनयनाम ज्येष्ठाम ध्यायामी सुंदरीम अपत्य प्राण सहित श्री ज्येष्ठा कनिष्ठाकाभ्याम नमः. अपत्यासोबत माझं अपत्य रूपी प्राण मी तुमच्याकडे घेऊन आली आहे
आणि हे दोन्ही आपल्याला मायलेकरं दिसत असताना आपल्याला कोण दिसायला पाहिजे खरं म्हणजे प्रत्यक्षात ज्यांचा हा परिवार आहे. आता विष्णू आणि लक्ष्मी जरी म्हटलं तरी विष्णू मोठे आणि लक्ष्मी त्यांचे पाय चेपते, याचा अर्थ ती त्यांच्या अधीन आहे, म्हणजे अलक्ष्मीचा प्रांत सुटला. अलक्ष्मीचा प्रांत सुटला काय हे आपल्याकडे असलेली. आता हे जे गणपती तत्व आहे त्या गणपती तत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या गणपती देवी सगळ्यांचंच वैशिष्ट्य. आता इथपर्यंत तर कळलं की विवेक म्हणजे आपण कशा विवेक मागितला आज गणपतीला, तर श्वास आणि इच्छेवरती नियंत्रणाचा हा जो माहिती मिळाली तर आपोआपच आपण महेशापर्यंत जातो. आणि जे तत्व आपल्याला संपवणारं तत्व आहे त्यांनी जर आपल्याला स्वतःला भस्म म्हणून लावून घेतलं त्या शरीराला, तर याहून जास्त काय कल्याण आहे. म्हणजे अशा प्रकारचं जीवन इच्छा संपवत जर आपण गेलो तर हे सगळा परिवार या 10 दिवसात आपल्यासोबत आहे हे निश्चित आहे. गणपतीचं जे तत्व मूळ ओंकाराचं स्वरूप आहे ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपाचे हे सगळे प्रकार आहेत. आपण हे जे सगळे बघतो सगळ्या प्रकारचं ज्ञान विश्वातलं जे काही आहे ते, म्हणून आपण म्हणतो ना त्याला सगळ्या कलेचा अधिष्ठाता देव, म्हणजे सगळ्या प्रकारचं ज्ञान म्हणजे त्याचं एक रूप केलं पार्थिव, ते गणपती. पार्थिव रूप आहे ते, प्रत्यक्षात तो ओंकार नाही. ओंकाराचं पार्थिव हे रूप आहे. आता समजा एखादं बल म्हणायचं असेल आपल्याला, एखादी गोष्ट बल रूपानी, तर तो हनुमान आहे, त्याचंच रूप आहे. त्या अक्षर ब्रह्माचं, ओंकाराचं, आदितत्वाचं, अद्वैताचं, ज्याला परमात्मा म्हणतो त्याचं रूप जर मला बलतत्वाने उपासना करायची असेल तर तो हनुमान आहे. धर्मतत्वाने उपासना करायची असेल तर तो राम आहे. ज्ञानतत्वानी, पुस्तकी ज्ञानतत्वानी किंवा पुस्तक घेत असताना जर करायचं असेल तर ती सरस्वती आहे. शक्तिरूपाने करायचं असेल तर देवी आहे. आणि ती शक्तिरूपाने करायचं असलेली देवी सरस्वती लक्ष्मीच्या रूपाने आपल्या समोर आज उभी आहे. हे जेव्हा कळतं जीवाला तेव्हा काय वेगळ्या प्रकारची शांतता मिळते. काय आपण करत होतो, कसं करत होतो, ऐसा जो परमसमर्थ, असा हा जो गणपती आहे. आता आपले समर्थ म्हणतात ऐसा जो परमसमर्थ, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कलौ चंडी विनायकौ. आज विषय बघा कसा आहे. कलियुगामध्ये चंडी म्हणजे देवी आणि विनायक म्हणजे गणपती. या दोनच लोक आपल्याला तारू शकतात. कारण बघा, जोपर्यंत कळणारच नाही याचा फायदा काय, याचं महत्त्व काय आहे, विवेक काय आहे, काय मागायचं आहे, या समोर दोन कोण आलेले आहे. आणि दोन आलेले आहे ते कोणाचा परिवार आहे, कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं जर माहितीच नसेल आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे. त्यामुळे कलियुगामध्ये कलौ चंडी विनायकौ, म्हणजे कलियुगामध्ये चंडी म्हणजे देवी ज्या समोर आता आपल्या उभ्या आहे आणि विनायक म्हणजे गणपती. आणि हे जे सपरिवार आलेलं, जे आपल्याजवळ आलेले हे जे लोक आहेत ते आहेत आपल्या महेशाचे. आणि महेशापर्यंत जायचं असेल तर महेश नेतो. आता समृद्धी मिळून फायदा काय, सगळ्या प्रकारची बुद्धी मिळून फायदा काय, जर शेवट गोड झाला नाही तर. म्हणजे हे सगळं समजावून सांगण्यासाठी हे आलेले आहे. त्यांची मनापासून पूजा करा, त्यांची प्रेमाने पूजा करा, त्यांची भक्तिभावाने पूजा करा. हे तर साध्या गोष्टी कशासाठी करा, तर आपल्यामध्ये असलेलं शिवतत्व आपल्याला ओळखायचं आहे. आणि ते ओळखण्यासाठी हे आपल्याला समजावून सांगण्यासाठी आले. आदित्यवर्णे, आता ती जी श्रीसूक्त आहे मोठं तर आपण घेऊ शकत नाही, त्यातल्या काही गोष्टी आपण सांगू शकतो. आदित्यवर्णे तपसू जातो वनस्पतीस्थ वृक्षोत बिल्वहा, तस्य फलानी तपसा अनुदंतु मायाम तरायाश्च बाह्या अलक्ष्मीही. त्यातल्या त्यात मुळात अलक्ष्मीवरच भर दिला. कारण ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळतात ना, कधी कधी आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी पडतात त्या गोष्टी पडल्यानंतर ती अलक्ष्मी रूपानेच आपल्या हातात पडतात. कारण आपल्या मनामध्ये एकदा का अहंकार निर्माण झाला की ती लक्ष्मी आपल्या हातात राहत नाही, आणि राहिली तरी ती आपल्या कल्याणाची होत नाही. जे सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या तुझ्या तपश्चर्येशिवाय फुलांशिवाय फळ देणारे वृक्ष उत्पन्न होते, त्याप्रमाणे त्याच्या फळांनी माझे सर्व आंतरिक आणि बाह्य अलक्ष्मी दोष दूर होत, ही प्रार्थना आहे. आदित्यवर्णे तपसु जातो वनस्पतीस्थ वृक्षोथ बिल्वहा, तस्य फलानी तपसानुदंतु मायाम तरायाश्च बाह्या अलक्ष्मी. माझ्या आंतरिक आणि बाह्य अलक्ष्मी दोष दूर हो. खरंच आपण ही प्रार्थना म्हणत असताना हे खरंच कळत नव्हतं, आणि ते जेव्हा करायला पाहिजे असं कळल्यावर मग बाकी मन व्याकुळ होतं. जिथे कुठे असो आपण अशा पद्धतीने महालक्ष्मीचं पूजन मनातल्या मनात करू शकतो, ज्यांच्याकडे महालक्ष्मी नाही. पण ते तत्वबाबत सगळीकडे आहे. आंतरिक म्हणजे आंतरिक दोष कोणते आहेत आपले, तर आपले अज्ञान, वासना, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर.
आणि बाह्य म्हणजे दारिद्र्य आणि आळस. आता एक गंमत माझ्या अजून लक्षात आली. प्रत्यक्षात गणेश पुराण नाही सांगायचं. आता हे जे मुद्गल पुराण सांगितलं आहे गणेशाचं, गणेशाच्या मुद्गल पुराणामध्ये त्यांनी म्हटलं, मुद्गल, मुद म्हणजे आनंद, गल म्हणजे ओसंडून वाहणारा आनंद, त्याचं मुद्गल पुराण नाव आहे. आता सध्या आपण पावसाळ्यामध्ये बघतोय की ती अगदी सगळी धरणं वगैरे भरून वाहतात आहे. भरलेलं आहे धरण आणि मग पाणी वाहत आहे, असा ओसंडणारा आनंद म्हणजे गणपती आहे. आता हे जे रूप आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर आता मुद्गल पुराणामध्ये थोडक्यात सांगितलं आहे, म्हणजे मी अजून पुराण ऐकलं नाही पण त्या ठिकाणी सांगितलं, नुसती राक्षसांची नावं जरी ऐकली की नाही तर आपल्या लक्षात येतं मुद्गल पुराणामध्ये काय सांगितलं असेल. मग त्यांनी हे जे लोभ, मोह, मद, मत्सर आहेत ना, लोभासूर, मोहासूर, मदासूर, ममासूर असेच असुर आहे. आणि या असुरांचा गणपतींनी नाश केला. म्हणजे हे दोष, हे असुर कुठे बाहेर दिसतात का आपल्याला, की असे मोठ्या शिंगवाले नसतात ते आपल्यामध्ये असलेला मोह, आपल्यामध्ये असलेला मद, आपल्यामध्ये असलेला मत्सर, असे 8 अवतार त्यांचे घेतलेले आहे आणि त्याला मारलं आहे. आणि मारून आनंद ओसंडून जातो अशा प्रकारचा आनंद भक्तांना दिला आहे. याचा अर्थ सरळ समजला की आदित्यवर्णी तपसू जातो वनस्पतीस्थ वृक्षोत बिल्वा तस्य फलानी तपसानं जंतू मायामतरायश्च बाह्या अलक्ष्मी. अशा प्रकारची अलक्ष्मी दूर करणारं म्हणजे हे पुन्हा देवी, ज्येष्ठा, कनिष्ठा आणि गणपती. आपल्यामध्ये असलेला मद, आपल्यामध्ये असलेला मोह हे सगळे बाजूला करणारे. पण केव्हा करेल? आपण स्वतः तशी प्रार्थना केली तरच. क्षुत्पिपासा मलाम ज्येष्ठा लक्ष्मी नाशयाम्यहम अभूतिम समृद्धींच्या सर्वाम निर्गुणदे गृहात. काही काही श्लोक घेतले त्याचे. ते तिची बहीण लक्ष्मीची जी बहीण आहे अलक्ष्मी, अलक्ष्मीचं भूक, तहान इत्यादी विकृतीमुळे निर्माण झालेली गरिबी. आता बघा, आपल्याला भूक लागली, तहान लागली, ह्यावरती जास्त विचार करून माणूस कोणत्याही प्रकारचा उपास, तपास, तपश्चर्या करायला तयार होत नाही. हे अलक्ष्मीचं रूप आहे. म्हणजे ह्या श्रीसुक्तामध्ये जे सांगितलं त्यातले महत्त्वाचे मुद्दे, कारण वेळ कमी असतो आपल्याजवळ, ते महत्त्वाचे याला लागून असलेले मुद्दे असे आहे की त्यांनी म्हटलं की आपल्याला उपास करून, म्हणजे त्याच्याजवळ राहून, देवीच्या जवळ राहून, स्वतःच्या मनावर नियंत्रण करून, कमी खाऊन, तिच्याकडे लक्ष देऊन हे सगळं आपल्याला करायचं आहे. असं जेव्हा म्हटलं तेव्हा अलक्ष्मी दोष नाहीसा होतो. अन्यथा यांनी नाही म्हटलं म्हणून खाल्लं नाही, त्यांनी नाही म्हटलं म्हणून खाल्लं नाही, मग प्रत्यक्षात लक्ष्मी कल्याण करू शकत नाही. या समोर म्हणून सुरुवातीला अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, त्या देवीची उपासना करताना ती शंकराची प्राणवल्लभ आहे. ती शंकराची असल्यामुळे अर्थातच काय आहे तिच्याजवळ? ज्ञान वैराग्य सिद्धिर्थम भिक्षाम देहीच पार्वती. तिला म्हणत असताना ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा मला दे. आणि हे म्हणत असताना ती बुद्धी गणपतीला मागायची. म्हणजे हे सगळं कसं एकात एक आहे बघितल्यावर खरंच आश्चर्य वाटतं की आपल्याला नुसतं समजायला इतका वेळ लागतो. यांनी मांडून ठेवलं आहे आणि प्रत्यक्षात हे सगळं घडलं आहे. मग हे सगळं घडलं म्हटल्यावर तिची जी बहीण आहे अलक्ष्मी, तिची भूक, तहान त्यावरती मी नियंत्रण करणे. मग आता कळतं, अरे खरंच भूक न लागता, काहीही न खाता, तहान न लागता काहीतरी ती अपर्णा व्रत केलं आहे. ती अपर्णा म्हणतात तिला, आता माझं नाव नुसतं म्हणायला. तिने जे तप केलं आहे त्या तपाने तिने एक पानसुद्धा खाल्लं नाही, तेव्हा शंकराची प्राप्ती झाली. आणि असे शंकर पार्वती, शंकर जरी अदृश्य रूपात असले, शंकरापर्यंत पोचायचं आहे. शंकर जरी अदृश्य असले तरी म्हणे माझ्या लेकरांचं कल्याण करण्याकरता तुम्ही पृथ्वीवर जा ज्येष्ठा आणि कनिष्ठांच्या रूपात. म्हणजे त्यावेळी गणपतीला जर मध्ये बसवलं, म्हणजे आधी स्थापना गणपतीची झाली, तर या ज्येष्ठा आणि कनिष्ठेमधला म्हणजे सुबुद्धी कुबुद्धी जशा स्त्रिया असतात त्याच्यातल्या कुबुद्धीला बाजूला सारून आपण सुबुद्धीकडे बघू आणि त्या विवेकाने शेवटी ते माझ्याजवळ पोहोचतील. म्हणजे शेवटी जीवाचं कल्याण या समृद्धीत आहे, ज्ञानात आहे, विकास कशात आहे, त्यांचा कल्याण कशात आहे ते समजेल. मग आता उपास का करायचा, आता अशीच पूजा का करायची, असंच फळ का व्हायचं, ह्या सगळ्या बाकीच्या उपासना आहेत. त्या उपासना का करायच्या हे कळण्यासाठी गणपती बाप्पा समोर येऊन बसले. चांगले 1 नव्हे 2 नव्हे, कोणाकडे जरी 1.5 दिवस बसत असले तरी ते 10 दिवस ते तत्त्व आपण मानलं पाहिजे. आणि ते 10 दिवस आपल्या आसमंतामध्ये आपल्या समोर ते असतं, त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण घेतला पाहिजे. हा खूप आनंदाचा विषय आहे. मुद्गल पुराण नावच म्हटलं ना, त्यांच्या खरं पुराणामध्ये जायला पाहिजे. आपण काय करतो, वरवर वाचतो आणि वरवर वाचल्यानंतर नुसती एक आपली उपासना आणि सगळ्यांनी सांगितलं म्हणून ते करतो. ते सांगितलं म्हणून करण्यापेक्षा
समजून जर केलं तर प्रत्येक आपला हात जो मग करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. म्हणजे जे जे काही करू आता, कशाला बोलत असताना सुद्धा आणि जे काही करत असू ते सगळं त्याला अर्पण जर झालं तर असा हा जो विवेक देणारी बुद्धीची देवता गणपती आपल्याकडे आधी आली. मग आल्या ज्येष्ठा कनिष्ठा यांचं पूजन केलं. आता हा जो आहे गरिबी आणि दुर्दैवापासून आपण दूर नाही का राहणार. आणि गरिबी कोणती आता? गरिबी म्हणजे विचारांची गरिबी. आता इच्छा संपवायच्या आधी आणि श्वास संपण्याच्या पूर्वी. हे तर आता आपल्याला निश्चित गणपती बाप्पाकडे मागितलं तर बाकी गोष्टी कोणत्या गोष्टी खरंच मागण्याची गरज आहे का? मी आहे तोपर्यंत आनंद आहे. ही गोष्ट जर भगवंतांना कळली तर भगवंत स्वतः खुश होतात. कारण जीव आणि शिव याच्यामध्ये फरक तो करत नाही. यासाठी मी माझी एवढं मोठं कुटुंब तुमच्याजवळ पाठवलं आहे पार्थिव स्वरूपामध्ये, असा अर्थ आपण काढायला काय हरकत आहे. पूर्णानंद महागणपती पंचसूत्रसुद्धा आहे. आता त्याला वेळ नाही पण मी सांगते. ओम नमो महागणपतये सच्चिदानंद रूपिणे पूर्णानंद परमात्मने गोविंद नारायणाय ते. आतापर्यंत गोविंद, नारायण, राम, कृष्ण, हरी, वासुदेव, दत्त इतके अवतार आपण विचार करतो. पण पूर्णानंद महागणपती हा जो अवतार आहे ना, त्या अवतारातून, त्या ओंकारातून, त्या अक्षरब्रह्मातून सगळ्या गोष्टींची निर्मिती झाली. गणपतीवर बोलायचं असेल त्या दिवशी 1 तास आपण त्या दिवशी सांगितलेलं आहे गणपतीची उत्पत्ती, गणपतीचं काय तत्व आहे ते. पण आता तो जो पूर्णानंद आहे तो ह्या सगळ्या महागणपती सच्चिदानंद रूपिणे. भागवत सुद्धा सुरुवात करत असताना आपण जेव्हा करतो त्याच्याही वरचं हे जे तत्व आहे ते आपल्या घरात येऊन बसलं आहे. महागणपती वंदे विश्वरूपम सनातनम. हे जे महागणपतीचं रूप आहे ते विश्वरूप आहे. त्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक तो आहे आणि सनातन आहे. अर्थातच सनातन आहे. कितीतरी ब्रह्मांड आहे. सच्चिदानंद नारायण स्वरूपम परमम विभूम. हा सच्चिदानंद स्वरूपाचा गणपती आहे. कशाला आपण वादात पडतो मग आतापर्यंत? राम, कृष्ण, पांडुरंग हे सगळे त्याच्यापासून निर्माण झाले आहेत, महागणपतीपासून. त्या महागणपतीची उपासना केली तर हे सगळे तत्व तो समजावून सांगणार आहे त्या तत्वरूपाने. जसं बलाची उपासना करायचं आहे हनुमंत आहे, धर्माची उपासना करायचं आहे राम आहे, पूर्णानंदाची उपासना करायचं आहे कृष्ण आहे. पालन करणारा विष्णूसुद्धा जर या ओंकारातून निर्माण झालेला आहे. ओंकारी शक्ती आणि त्याची शक्ती म्हणजे कलौ चंडी विनायका. समर्थांनी तेच म्हटलं. म्हणजे अगदी आता सुरुवात पकडली आहे. आजपासून आपण सुरुवात केली म्हणायला हरकत नाही. असा हा जो महागणपती आहे तो महागणपती तत्व आपल्यासमोर बसलेला असताना आपण दारिद्र्याने काय मागतो त्याला ह्याचा विचार केला पाहिजे. आता तरी निदान आपण आपल्या कल्याणाचा विचार करायला नको का? आता माझ्या बाबतीत कसं घडतं माहिती आहे का? आता समजा एखादा MBBS डॉक्टर आहे आणि त्याच्याकडे ताप सर्दी खोकलाच आहे. एखाद्या पेशंटला ताप सर्दी खोकला साधा आहे आणि तो जर MBBS डॉक्टरकडे गेला तर तो त्याच्यावरती साधं औषध देतो आणि तो बरा करण्याचा प्रयत्न करतो, कारण तो साधा दिसतो त्याला. आपण जर हाच रोग घेऊन जर एखाद्या MDकडे आणि दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो जास्त शिकलेला तर तो इतक्या छोट्या गोष्टीवर थांबत नाही. तो म्हणतो नाही याच्यावरती हे करायलाच पाहिजे, या सगळ्या टेस्ट करायला पाहिजे, तेव्हा कुठे याचं निदान होईल. कारण त्याची बुद्धी त्यामध्ये जास्त रमलेली असते की काय मी अभ्यास केला आहे त्या अभ्यासाप्रमाणे हे रोगाचं मी निदान करीन. हा जितका अभ्यास केला आहे त्याने तेवढ्याचं निदान करतो. अर्थात दोन्ही चांगलं आहे, दोन्हीही गोष्टी चांगल्या आहेत. पण जो ज्या ज्या गोष्टींचा विचार करतो ना तसे तसे विचार त्याच्यासमोर येतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपापल्या विचारांवरती अवलंबून असतात. हे तर सगळ्यात आणि हे विचार गणपती आपल्याला देतो आणि असेच चांगले चांगले विचार त्यांनी द्यावो ही प्रार्थना आपण करत राहतोच. अनिरुद्ध गणपती सृष्टी रचयिता. आता हा जो अनिरुद्ध रूपातला गणपती आहे तो सृष्टीचा रचयिता आहे. म्हणजे जर सृष्टी विष्णूंनी रचली असेल, अर्थ पहा किती खोल जातोय. सृष्टीची रचना विष्णू करतो असं आपण म्हणतो ना, माहिती आहे ना आपल्या दशावतार विष्णूंचे. तर त्याची जी बुद्धी आहे त्याची जी शक्ती आहे ती गणपती शक्ती ओंकार तत्व आहे. अनिरुद्ध गणपती सृष्टी रचयिता, अनिरुद्ध महागणेश सृष्टीकर्ता जगतपती. त्यामुळे अनिरुद्ध हा जो गणपती आहे त्या सृष्टीचा करता आहे. अशा सृष्टीकर्त्या गणपतीला माझा नमस्कार असो. सुरुवातीला पूर्णानंद ओम नमो महागणपते सच्चिदानंद रूपिणे पूर्णानंद परमात्मने गोविंद नारायणाय ते. आज एकीने गणपतीचं नवीनच रूप आपण बघितलं. पार्थिव गणेश पार्वतीचा पुत्र बघत असताना तिने का त्याची निर्मिती केली, भगवंतांनी का त्याची निर्मिती केली की ते तत्व पकड आणि ते तत्व पकडून त्याच्या
आराधनेनी त्याला निर्गुण तत्वापर्यंत जाता येईल तसाही विचार केला. तर रामाची उपासना जरी केली तर राम हा सगुण नाहीच आहे, नुसता सगुण नसून तो निर्गुणापर्यंत नेणारच आहे. मग हे जे तत्व आहे गणपतीचं पार्थिव रूप ते कसं छोटं असेल? हे सगळं 10 दिवसात जरी आपल्याला कळलं तर तो नेणार निर्गुण तत्वापर्यंत आहे. त्यांनीच ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती केली. आणि असा हा गणपती आपल्या स्वतःच्या आईच्या सोबत म्हणजे पार्थिव गणपती पार्थिव रूप घेऊन आपल्यासमोर आलेला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची माहिती किती आनंददायी आहे. अशा पद्धतीने त्याच्याकडे बघत असताना किती आनंद होईल जीवाला. मग तो शिवापर्यंत पोचण्याची ही जी गोष्ट आहे ती शक्य आहे. कारण आई मुलगा दिसले की वडील असतात ही भावना आपल्या मनात निश्चित आहे. प्रद्युम्न गणपती सृष्टीपालक प्रद्युम्नो जगताम पातु गणेश गणेशो लोकपालः. आता तोच गणपती आता ज्यांनी संकल्प मात्रेनं प्रकृती निर्माण केली तोच गणपती आता लोकपाल म्हणजे विष्णू रूपात आहे. मग आतापर्यंत विष्णू समजत होतो तोच लोकपाल. प्रद्युम्न गणपती सृष्टीपालक प्रद्युम्नो जगताम पातु गणेशो लोकपालक. हाच जो गणपती आहे तो लोकांचा पालक आहे, पालनकर्ता आहे. हे मला बुद्धी मिळाली की त्याप्रमाणे मी त्याच्याकडे बघितलं आणि विचार बदलले. संपत्ती या प्रच्छयंत शांतो नित्य पालक. म्हणजे हा जो नित्य पालन करणारा आहे, बुद्धीचं पालन करत करत आपल्याला बदलवत आपलं कल्याण करणारा असा हा जो गणपती आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पूर्णानंद, दुसरा अनिरुद्ध, तिसरा प्रद्युम्न, चौथा आहे संकर्षण गणपती. संकर्षण गणपती सृष्टी संहारक सुद्धा आहे. मग काय म्हणायचं गणपती पार्वतीचा पुत्र हा गणेश आहे. इतकं खरंच छोटं रूप आहे का? पार्वती पण साधी नाही आणि गणपती तत्वसुद्धा साधं नाही. फक्त ते आपल्याला समजावं ह्याकरता पुराणांमध्ये या गोष्टी असतात. एकदा का त्या दृष्टीने विचार करता आला की मग बाकी सगळ्या ज्ञानाचा प्रकाश पसरतो. जसं 6 वाजता नव्हता, आता 6:45 झाले, ताबडतोब सूर्याचा प्रकाश आला. तसा हळूहळू जीवनामध्ये प्रकाश येऊ शकतो. आता हा जो संकर्षण गणपती आहे ते सुद्धा छोटंसं गोष्ट आहे. संकर्षण महागणेश संहार कुरुते प्रभू मायाबंध विमोक्षार्थ धर्मसंस्थापनायच. आता हे मायाबंधन जे आहे, ज्या बंधनामध्ये जीव उगाचच अडकतो, हे बंधन आहे हे त्याला कळतच नाही, त्याचा मोक्ष त्याला मिळू शकतो. अशा प्रकारचा हा संकर्षण महागणपती आहे. आता ही सगळी रूपं जेव्हा आपण बघतो त्याच्यातलं कोणतं रूप आपण आणलंय? आपला जो बालगणेश आपल्याजवळ येऊन बसलाय त्याला आता काय द्यायचं सगळं जर कळलंय आपल्याला की त्याचं रूप काय आहे. कळलं म्हणजे कळलं नाही आहे, कळलं कसं म्हणू शकतो आपण, पण हे इतकं छोटं नाही आहे. हा विस्तार आहे, खूप मोठा विस्तार आहे असं जेव्हा कळलं तर विस्तार समोर आल्यावर मर्यादित विचार आपले राहतील का? विस्तार जर समोर आहे तर मर्यादित विचार आपण करू शकतो का? म्हणजे त्यांनी त्याचं ज्ञान आपल्याला दिलं. त्याची आई दोन्ही सोबत आहेत. त्या आईच्या सोबत अपत्य प्राण असलेल्या ज्या देवी आपल्यासोबत आहेत तो आता आपल्याला विस्तारित फळ देऊ शकतो. म्हणजे आपली बुद्धी विस्तारित केली पाहिजे हे जीवाला समजतं. अशा पद्धतीने मग आता या फलम पुष्पम या सगळ्या गोष्टींपेक्षा आपलं मन त्या ठिकाणी जर लावलं, ती बुद्धीच त्याच्याकडून घेतली तर मग वासुदेव महागणेश. आता तर वासुदेव महागणेश तिरोभाव विद्यंतच संपृच्छन्ति योगिनो अंतर्यामी स्वरूपिणम. आता पुढे जाऊन म्हटलं, मगाशी अनिरुद्ध म्हटलं, नंतर संकर्षण म्हटलं, आपला नाश करणारा सुद्धा तो, आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं वासुदेव तत्व, वासुदेव रूपाने जो आहे तो संपृच्छन्ति योगिन तो अंतर्यामी स्वरूपिणम. योग्यांच्या अंतर्यामी असतो तो. मग या पार्थिव गणपतीला आणि या गणेश तत्वाला कोणत्या पद्धतीने पाहायचं? जे योगी असतात, कशाला आज आनंद झाला, आपलं नेहमीचं तत्व आहे बोलण्याचं. योग वसिष्ठामध्ये आपण बोलतो कृतज्ञ मी कृतार्थ मी, असा भाव जर आपल्या मनामध्ये आला तर त्या गणपतीची स्थापना आपल्या हृदयात झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण तो मुद्गल म्हणजे आनंद ओसंडून वाहणारा असा जो गणपती आहे तो योग्यांच्या हृदयामध्ये स्थित होत असतो. त्या योग्यांमध्ये स्थित असलेल्या गणपतीला माझं नमन असो. आणि हे जे नमन तिथपर्यंत पोहोचवण्याचं कार्य स्वतः बुद्धीच करत असते. त्यांनी दिलेली बुद्धी आणि त्यांनी दिलेली सिद्धी, तो बुद्धी देतो आणि तो सिद्धी देतो. आणि वरतून पार्वती मातेचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. कोणती पार्वती? माताच्या पार्वती देवी पिता देवो महेश्वरः. माताच्या पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताश्च यदेशो भुवनत्रयम्. त्याचे जे बांधव आहेत
त्याला मानणारे जे लोक आहेत त्या मानणाऱ्या लोकांना, शिवाला, पार्वतीला, गणपतीला माझा नमस्कार असो, तर माझं कल्याण होणार आहे. आणि पुन्हा शेवटचं, श्री वल्लभ महागणपती अनुग्रह, श्री वल्लभो महागणेश करुणा रससागर. हा जो गणपती आहे, हा करुणेचा रसाने भरलेला असा हा जो गणपती आहे, त्या गणपतीची म्हणजे कळलं की नाही आता आपल्याला, खरंच कळलं की नाही की बुद्धी आणि ज्ञान आणि माहिती हेच आणि हेच फक्त तत्व आपल्याला कल्याणकारी असू शकतं. अन्य कोणतंच आपल्याला कल्याण करू शकणारं तत्व या नाही. एकदा गणपतीची उपासना केली, त्यांनी शिकवलं की ते ज्ञान मिळो नाहीतर न मिळो, प्रत्येक समोर आलेली गोष्ट ही ज्ञानस्वरूपच असते. प्रत्येक समोर आलेली गोष्ट म्हणजे भरला घनदाट हरी दिसे, हे जे वचन आहे माऊलींचं ते खोटं आहे का? त्याचा अनुभव, खोटं तर नसण्या म्हणण्याचा अर्थ नाही, तो अनुभवाची गोष्ट आहे, असू शकते की नाही आहे म्हणण्या. हे 5 प्रकारचे गणपती, प्रत्येक गणपतीवर वेगवेगळे विषय आहेत. एकेकाचं ज्यांनी जे वर्णन केलं आहे त्या वर्णनावर जर बोलायचं तर त्याच्या लीला आपण बघू शकतो. पण त्या लीलांपेक्षा पुन्हा त्याचं एका तासामध्ये जर विवेचन करायचं असेल तर सहपरिवार आपल्याकडे आगमन झालेलं आहे. सहपरिवार शंकरांचं आगमन झालं आहे. आणि शंकरांचं आगमन झाल्यानंतर समोर पार्वती लक्ष्मी अलक्ष्मीच्या रूपामध्ये उभी आहे. त्यातली अलक्ष्मी घ्यायची का लक्ष्मी घ्यायचं हे जीवानी गणपतीची आराधना करून जर ठरवलं तर त्या आईचं जे तत्व, प्रेमस्वरूप तत्व गणपती, ते आपल्या प्रत्येकाला प्रसन्न होतो. आणि यासाठी हा जो सण आहे तो प्रत्येकजण मनापासून, अगदी हृदयापासून प्रत्येकाने हा साजरा करावा, करतातच. पण जो वरवर साजरा करतात बाह्योपचाराची शंकरांपर्यंत जाण्याची शक्यता नाही. जो अंतराने त्यांना पुजतो, भजतो, पार्वतीची उपासना करतो आणि तिच्याजवळ जे आहे ते मागतो, तो जीव आणि शिव एकच होतो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे. राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.